रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्य फल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 3 पाहिला आहे. आज आपण अध्याय 4 पाहणार आहोत. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. अध्याय 4. दुर्वास मुनींची मेधावतीला भेट. श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, ही द्रौपदी पूर्वजन्मात मेधावी नावाच्या एका ऋषीची मुलगी होती. तिचे नाव मेधावती होते. मेधावतीच्या बाळपणीच तिची आई वारली. मग पित्याने तिचे पालन पोषण केले. मेधावती मोठी झाली. ती अत्यंत सुंदर, रूपवती तशीच गुणवतीही होती. ती अत्यंत हुशार असून तिच्या वडिलांनी तिचा अनेक शास्त्रे शिकविली होती. लग्नाला योग्य झाल्यावर तिच्या मनात पतीबद्दल फार मोठी आशा निर्माण झाली. आपल्याला सुंदर, सुरेख, चतुर, हुशार, गुणी पती मिळावा. आपण संसार अत्यंत सुखाचा व्हावा, अशा विचारात ती सतत मग्न असायची. तिच्या मैत्रिणीचे विवाह झाले, त्या सासरी गेल्या आणि काहींना तर मुले बाळेही झाली. मेधावती अशी मनात सारखी झुरत असल्याचे पाहून तिच्या वडिलांनी तिच्यासाठी अनेक स्थळे पाहिली, पण तिच्या योग्य असा पती त्यांनाही कोठे सापडेना. असाच एकदा तो मेधावी एका गावाहून वर संशोधन करून घरी परत आला. तोच रस्त्यातच त्याला एकाएकी भयंकर ताप चढला. घराजवळ येताच तो मूर्छित पडला. काय झाले कोणास ठाऊक, पण त्या आजारातच मेधावी ऋषी मरण पावला. मेधावतीला खूपच दुःख झाले. पित्याचे प्रेत मांडीवर घेऊन ती सारखी रडू लागली. मग लोकांनी येऊन तिचे सांत्वन केले. प्रथम माता गेली आणि आता पिताही गेले. मेधावती आता खऱ्या अर्थाने अनाथ झाली. घर कामात तिचे लक्ष लागेना, अन्न पाणी गोड लागेना. ती सुकून गेली. तिच्या विवाहाबद्दलची कोणीच काही विचार करीना. तीच तेवढी आपल्या विवाहाचा विचार रात्रंदिवस करीत होती. वाऱ्यावर वरात सोडून वडील गेले. जगात कोणी कोणाचा वाली नाही. आता पुढे काय, हा विचार तिला सतत सतावित होता. ती बावरून गेली होती. एके दिवशी चमत्कार झाला. मेधावती अशीच गुंग होऊन बसली होती. तिच्या पुढे अकस्मात एक ऋषी येऊन उभे राहिले. ते दुर्वास मुनी, अति रागीट, संतापी, शाप देणारे, नाही त्याला छळणारे. त्यांची वाणी कधीही खोटी होणार नाही. सारे देव, ऋषीगण, गंधर्व त्यांना भीत असत. असे ते दुर्वास मुनी मेधावतीच्या समोर उभे होते. मेधावतीने त्यांना नमस्कार केला. आनंदाने त्यांचे स्वागत केले. तेव्हा दुर्वास मुनी तिला म्हणाले, बाळे, तू माझ्या मित्राची कन्या आहेस. मेधावी गेला. मलाही खूप वाईट वाटले, पण मृत्यूपुढे कोणाचा काहीच इलाज नाही. तूही आता ते दुःख विसरून तुझ्या पुढील आयुष्याचे कल्याण करून घे. मेधावती म्हणाली, मुनिवर्य, तुम्हीच आता माझे कल्याण होईल असा काही उपाय सांगा. मी भांबावून गेली आहे. माझा विवाह, सुखी संसार, जीवनाचे सार्थक. तेवढ्यात दुर्वास मुनी तिला म्हणाले, मुली शांत हो, मी सांगतो तसे कर. मग दुर्वास मुनींनी तिला जे सांगितले ते 5व्या अध्यायात ऐकावे. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचरांच्या फलाकी तत्रुमा. सदा सर्वदा तव नामी प्रेमा, हे नाम महिमा पतितापै. तोडून या भवपाशा बंधन, अखंड घडो भजे भजन. हेची देई कृपादान, वरदाने आपुलिया. आता ऐका श्रोतेजन, मल महात्म आख्यान. जे आचरिलिया घडे पुण्य, करा श्रवण भावार्थे. श्रवण केलिया सतत, व्रताचे फळ होय प्राप्त. दान पुण्य न घडे जरी तप, तरी घ्यावे माप श्रवण पंथी. या मलमासाचे ठाई जाण, करावे गृह ब्राह्मण सेवन. म्हणून लक्ष्मी प्रति नारायण, करी कथन तेची ऐका. जया इच्छा वाटे अंतकरणी, पापाची झाली पाहिजे धुनी. तरी पुजावे ब्राह्मणा लागुनी, अगंत करुणी मलमास. तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्ष्मी जाण ऐसे. एकतांची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षड्मार्चरण. अध्ययन अध्यापन, उपासन अग्नीचे. तपश्चर्या करावी जाण, सुशीळ परी संध्या स्नान. करुणी नसावे लोलुप्तपण, संतुष्ट मन असावे. असंतुष्ट द्विज नष्ट, असंतुष्ट असलिया वरिष्ठा. तरी तो न म्हणावा श्रेष्ठ. ऐसे स्पष्ट बोले, म्हणून लक्षण युक्त ब्राह्मण. तेची श्रेष्ठ चहुवर्णा ते जाण, आता ऐका अनेक कथन.
वर्तती कैसेनी ब्राह्मण ते, जे करीती अश्वसेवन, उपरजिती इतरा लागून, युद्ध हव्यास मनी धरून, करीती सेवन नृपाचे, तेथे कैचे संध्या स्नान, न गडे षडस कर्माचरण, तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण, तोही संपूर्ण नसे पै, अश्व उपरजिती निजांगे, जे करीती संसार सांगे, तेथेही अश्वविक्रय, अंगे न घडे सांगतया ते, म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण, ते पूजना योग्य नव्हे ती जाण, आता ऐका दुसरे लक्षण, सांगतो जाण ब्राह्मणाचे, पशुसेवा निरंतर करून, जे करीती वाणिज्य कर्माचरण, धन मिळविती भांडे करून, ते वैश्य जाण म्हणावे, त्याही वरी रसविकय, धृत मलुध वनादी पाहे, धृत मधु संचय आहे, तुळराशी अपार, नाना वस्तू जात संग्रह, करून करो जो विक्रय, तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाये, न साहेब प्रतिग्रही, ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोलीचे जत्वता, ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जानपा, पशुसेवा करून नित्य, कृषी कर्मार्थे आचरत, तेनेच योग्य संसार कृत्य, चालविती निरंतर, तेथे स्नान संध्याचे कैची, अष्टोप्रहर चिंता कृषीची, होय न होय तयाची, करणे घडे तयांते, म्हणून ऐसे जे का ब्राह्मण, ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण, प्रतिग्रह तया लागून, न द्यावा धर्मिष्ठे, आता परघात कर्मे करी, नीच यातीची संगती धरी, वाट पाडूनी वस्तू कही, जीवे मारी प्राणिया, चोर कर्मे करुनी जाण, उदरनिर्वाह चालवी आपण, दुसऱ्यांचे द्रव्य अभिलाषून, उपार्जन चालवी जो, करिता अभिलाषा द्रव्याला, बहुत मनी संतोषला, म्हणे आज लाभ मोठा झाला, पुढे तयाला सुटका कैची, ऐसा न करी जो विचाराते, आणि अन्योन्य कर्मी प्रवर्ते, भक्षाक्ष भक्षणे चित्ते, कृतज्ञता सदावसे, नाही संध्या नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण, तेथे कैसा धर्म आणि दान, पर्वकाल धर्म तोही नेणे, पापद्रव्य साचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची, परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना, नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया हृदयी, तरी तो ब्राह्मण ऐसा पाही, द्विपाद पशु बोलीजे, जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी, पुन्हा देत तया परतुनी, मोठा लाभ झाला म्हणून निज मनी हर्षित, तरी ब्रह्मस्वहरणा ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही, नेऊन घाली अपायी, रवरव नरकात पै, आधीच ब्राह्मण मारक, त्याही वरवी कृतज्ञ, मारण देख, द्रव्यावरी जो सदा आसक्त, पोट न खाय अन्नाते, ऐशी याचे ऋण घेऊनी, जो न देई मागू त्यानी, तरी तो पचे नरक भुवनी, परी सुटका तया लागुनी असेना, एच विषयी इतिहास, ऐक होऊनी सावकाश, पुराणा तरी समंतास, पहावे बरे आदरे, ऋण वैर आणि हत्या, हे तो न चुके सर्वथा, म्हणून दृष्टांतासी कथा, अकर्वणु बरी, कोण एके देशीचा ब्राह्मण, क्षत्रिय धर्मी परमन निपुण, अश्वावरी आरडोन, विदेशा लागुनी तो गेला, घरी कुटुंब असे सर्वही, परी धनाशा धरून जीवी, बरी शूरत वाची उर्मी पाही, अंगी बैसे तयाच्या, म्हणून पातला विदेशा, धना लागी चालिली वैसा, वर्षे कर्मिली द्वादशा, द्रव्य आशा बहुतशी, धनाशा धरुणी बहुत, उपरजिता झाला नृपनाथा, धन मिळविले बहुत, ऐका गणती तयाची, सुवर्ण नाणे 700, द्रव्य झालेसे निभ्रांत, मनी उपजला हेत, गृह आशा चित्तांत उद्भवली, निरोप घेऊनी माघारी, परतता झाला निजमंदिरी, तव मार्गी काय झाली परी, त्याची निर्धारी ऐकिजे, दूर देशी विदेश पंथ, माक्रमी दिवस बहुत, येता येता एका मार्गात, स्नानाते उतरे मध्यान्नी, वारू उभा करून तेथ, वस्त्रे फेडून समस्त, एक झरा उपासोनी तेथ, स्नान करीत बैसला, स्नान संध्या वरचेवरी, करून सोडली शिदोरी, तांबूल घेऊन वरचेवरी, परिधान करी लगबगे, लगबग झाली जाण्याची, मनी आस उद्भवली कुटुंबाची, म्हणे आजच भेट घेऊ तयेची, परी गाठोडी धनाची विसरला, बैसोन अश्वावर पाही, निघता झाला लवलाही, द्रव्य आठवून तयाचे हृदयी, हर्षे पाही विसरला,
तो गोलिया मागे जाण एक पंथिक बैसला येऊन तयाने निरखिता ठिकाण सापडले धन अनायासे मग उठोनी अति तातडी निघता झाला लवसवडी म्हणे पुढे करावी परवडी स्नान आणि उपहारू म्हणून तो पंथ क्रमित तव आणिक एक शूद्र तेथ येऊन या बैसत सिदोरी सोडित भक्षावया इकडे मार्गी जाता अश्वावरी स्मरण करीतो अंतरी तव द्रव्य न दिसे पदरी विसर निर्धारी मज झाला म्हणून तैसाची अश्वपिटीत येता झाला पूर्वस्थळाते तेथे केले असे स्नानाते आता तेथे लगबगे तो तेथे शूद्र असे बैसला पाहून तया ते बोलता झाला तुम्ही तेथे केदवा आला ते आम्हाला सांगिजे तव शूद्र बोले ते समयी क्षण एक अवकाश झाला पाही मग तो म्हणे या ठाई धन तुझ सापडले पै माझे शूद्र म्हणे मी नेने सर्वथा तुझा द्रव्यार्थ केवता एरू वदे शतसाता द्रव्यार्थ माझे सुवर्ण ते तुवा अभिलाषिले माझे मज देता भले नाही तरी जासी वदिले मज इस्ते पापिष्टा एरू आन वाहे ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई महापुरुषा तू कवने ठाई विसरलासी धनाते ऐसा कलह उभयंता होत असे तो तत्वता शूद्रा जवळीने देखे तत्वता मग प्रवर्तला घाला तयाची मग तयाचे म्हणे ते बरे झाले ते बरे झाले परिमी स्वसंतोषे आपुले अर्ध भाग देतो तू ते अरे माझी 12 वर्षाची कमाई तू अभिलाषू नको या ठाई एरू आन बाहोनी म्हणे नाही नेत्री पाही देखिले म्या मग सक्रोध होऊन अंतर वस्त्रे पुसुनी खगधार तात्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै शते शीन होऊनी अंतरी म्हणे आता केवता जावे घरी मुख स्व कुटुंबाते केबी देऊ तरी म्हणून माघारी मुरडला इतुका वृत्तांत येते झाला पहा लाभ कवनाला कवन मेला ऐसी ते असे विचित्र लीला पुढे कथेला अवधान द्यावे अंतरी जाता नारद मुनी इतुका वृत्तांत देखिला नयनी मग तैसाच वैकुंठ लागुनी त्वरे करुनी पातला भावे नमिला देवराना इही मस्तक ठेविली चरणा पुसते झाले आगमन कोठून येणे पै झाले नारद म्हणे हो घननीळा फिरत फिरत आलो भूतळा परी ते देखिला लीला ती दयाळा अवधारी मग सविस्तर कथन झाले ते कथी ब्रह्मनंदन म्हणे लाभ कवना लागून आणि मरण कवन पावला ऐसी अन्यायाची परवडी तू निरखिसी की आवडी हे जगा माझी तुझी प्रौढी बरी न दिसे गोविंदा तू तव त्रैलोक्याचा नाथ हा अन्याय नसे अवगत ही तव करणी अद्भुत बरी न दिसे तुझ लागी ऐकून या अन्याय नसे अवगत ही तव करणी अद्भुत बरी न दिसे तुझ लागी ऐकून या मुनीचे वचना हासे आले जनार्दना म्हणे हा अपराध माते जाना न लावावा दयानिधे हे तो ज्याची करणी जैशी भोगिती जाण होतैसी ते दूषण ठेविता आम्हासी जाणून होसी अज्ञान आता ऐकिजे कथन ऋण आणि हत्या जाण न चुके कवना लागुनी त्याची कारण अवधारी जयाचे प्राप्त झाले जे धन तो पूर्वी होता सधन तयापासून घेतले धन मेला शूद्र तेने पै जयाचे मारिले शूद्रासी तो जामीन झाला होता त्यासी वायदा भरता दिवसा दिवसी नेदी द्रव्यासी मागता मग त्या सावकारे तगादा जमिनी मागे लाविला सदा एरू पट्टलासे द्वंदा परी तो सून नुसदा नायके मग देण्याची काळजी भारी न सोसेसी निर्धारी म्हणून पोटी घातली सुरी प्राण निर्धारी तेने दिदला आता जो होता सावकार तोची द्रव्य घेऊन गेला समग्र ज्याचे गेले तो होता जामीन थोर म्हणून प्रकार हा झाला आपली जमीनगत उगवून शेकी त्याचाही घेतला प्राण पूर्वी ज्याचे घरी सूर घेऊन दिदला होता प्राणपैतेने तोची अंतरी साधून वैर खगे तोडिले तयाची शिर हातव बोल कवनाकर सांगा मुनी निर्धारे ऐकुनी विष्णुमुखीची वाणी तटस्थ झाला नारद मुनी मग नमस्कार करुनी ऊर्ध्वपंथे तो गेला ऐसेही दृष्टांती कथा बरवी श्रोती यांचे निवेदिली आगवी या लागी जीवी गोष्टी धरावी सरती करावी वचनेही आदो ब्राह्मणांचे घेऊन येरून घेतली न ठेविजे जाण ते तो
अपायाचे कारण होय निसंतान पैतेने. असो आता हे मागील कथन, आठव देतो तुम्हा लागून. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जाण, सर्वजणी परिसीला. तरी म्हणाल कैसे कथन, परिसीजीचे व्यासवचन. माझे पदरीचे न होती जाण, श्लोक जाण पुराणीचे. ऐसिया श्लोकादारे करून, केले ब्राह्मण धर्माचे निरूपण. म्हणून न ठेवाजी दूषण, मज लगुनी स्वामी या. ग्रंथ गर्भी असे भाव जैसा, तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा, तेही दशा अवधारी. ही लक्ष्मी पाचारुनी ब्राह्मण, तयाची पूजा अगत्य करून. मग यशानुशक्त्या द्यावे दान, यथानुशक्त्या द्यावे दान. अपुपान्य कृतेसी, कृत शर्करा युक्त पाही. 3 दशक वरी नाही, दक्षिणेसहित बरवी. घृतयुक्त ते दिजे, वापी कूप सरोजर जीवन. तेथे कराव्या प्रातस्नान, ऐसे मासवरी करिता जाण. घडे पुण्य ते ऐका, गंगा यमुना सरस्वती पाही. ते प्रयाग स्नान घडे तेही. बरी ब्राह्मण पूजा बरवी, स्नेहे करावी आदरे. तेने पुण्य करुणी जाण, होय पाप मळाचे क्षाळन. अपमृत्यू गंडांतर दूर होऊन, वैकुंठ भुवन तो पावे. राजा हो अथवा रंक, सर्वास लाभ समान देख. यदर्थी संशय आनिक, न धरावा देख मानसी. काळे करुणी तीर्थाचे फळ, शरीर शक्ती यात्रा सफळ. द्रव्य शक्ती यज्ञाचे फळ, सेवा फळ ब्राह्मणाची. ब्राह्मण सेवा फळे तत्काळ, आतृप्त भोजन घालिता सकळ. आशीर्वाद देती सुफळ, तोची फळे भाविका. म्हणून देवांचे मुख, ते ब्राह्मण जाणीजे देख. या लागी सेवा अधिक, मासा माझी निर्धारे. क्वचित वेद मंत्रोच्चारी, क्वचित पुराण यज्ञ जरी. तरी घेतला शास्त्राधारी, दानाधिकारी असे तो. ऐसा इतिहास बरवा, निवेदिला तुम्हा सर्वा. ऐसे संशय न धरावा, शास्त्री घ्यावा प्रत्यय. स्वस्तिस्त्री अधिक महात्म, ब्रह्मांड पुराण संमत. मनोहर सुत विरचित, चतुर्थ अध्याय गोडहा. इति चतुर्थ अध्याय. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हरी विठ्ठल.